आम्ही आता बीचवर आलेलो आहोत आणि हा आजूबाजूचा नजारा. बीचवर येऊन बरेच फोटो काढलेले आहेत. फोटो स्वच्छ सुंदर एकदम क्लीन सुद्धा बीच मिळतो तुम्हाला. आणि आम्ही आता चाललो परत आपल्या रूम. आणि रूमवरती जाण्यासाठी आता इथून जागा आहे, तिथून आपल्याला परत जायचं पूर्ण. आणि इथं गौमाता दिसते तुम्हाला समोर बघा. आणि पुन्हा एकदा आपण ह्या सीनमध्ये आले. संध्याकाळी बसून खूप सुंदर असा व्ह्यू सुद्धा तुम्हाला दिसेल. इथून खूप सुंदर व्ह्यू आहे, जबरदस्त. वा कसा वाटला आणि जागा कशी आहे? एक नंबर, एक नंबर ना. चला आता आम्ही चाललो आता पुन्हा रूम मध्ये परत. मयूर दामलाय थोडा चालून आणि आता पुन्हा आपण चाललो आपलं स्टे मध्ये जाऊन थोडासा आराम करूया. आणि मग संध्याकाळी कार्यक्रम सुरुवात, पुन्हा बाहेर पडूया. थोडा आता गरम झालं तर परत गार होत आला झोक्यावरती. आणि सीन बघा कसलं जबरदस्त. हळदीला आलोय आपण, हळदीला मुरुडमध्ये. खूप भारी. माडाच्या मध्ये नाचायचं आहे आणि झाडाच्या मध्ये नाचायचं आहे. चला इथे तर पाळणे लावलेले झोके दोन, त्याच्यावर आपण आता बसलो होतो. खूप दमलेलो आहोत मस्तपैकी. आकाश पाळण्यावरती एवढा झेपा घेतल्या, जरा घामटलेलो म्हणून बोललो थोडं सुकल वारा लागून त्यासाठी खूप गरमी होते. आणि आता रूममध्ये जाऊन रूम एसी चालू ठेवला आहे, चिल्ड झाले असेल असे आम्हाला अपेक्षा आहे. रूममध्ये एसी चालू केली होती आणि अर्धा तास झाला असेल. आता खूप चिल्ड झाली असेल मस्तपैकी. आता पंखा पण लावायचा. आता बंद आहे का चालू आहे का ते पहिले जाऊन चेक करायला लागेल. थोड्या वेळाने जरा मस्त गार झालं की फ्रेश होऊन मग संध्याकाळी बाहेर काय चेक करायला लागेल. म्हणजे एसी बंद केले का चालू ठेवले काय माहिती. खूप गरम होते पण आता जरा ऍक्टिव्हिटीज झाल्या ना त्यामुळे. पण लोकेशन एक नंबर, जबरदस्त. रूम खूप छान आहे. आणि विहिरीत पोहायला पण आहे, विहीर सुद्धा येते. विहिरीत पाणी आहे का बघूया आपण. बाप, विहीर खोल आहे पण त्याचा कातळ दिसते खाली, खोल नाहीये. तो नारळ आहे का कासव आहे मोठा? ते नारळ आहे. विहीर खोल तर आहे पण पाणी अजिबात नाही त्यात. पाणी खूप कमी आहे विहिरीमध्ये, खाली कातळ दिसते शेवटचं. चला इथे एक रूम बांधलेला आहे पण यात एसी नाही आहे. आणि आम्ही ज्या रूममध्ये आता राहतो ते इथे आहे. यामध्ये पहिली ही रूम घेतली होती पण ते एसीचा प्रॉब्लेम निघाला, त्यामुळे मग सेकंड इथे. पण ही आपल्या दुसऱ्या मित्राने घेतलेली आहे, त्यामुळे थर्डला आपण आता आलेलो होतो. आणि गाडी इथं पार्क केलेली आपली. बाकी तिकडे आजूबाजूला झाडं बघा परत एकदा पुन्हा. आणि हे असं लोकेशन आहे, खूप छान आहे. आणि इथे मेन रोड आहे. आता आपण जाऊया आपल्या रूममध्ये, जरा डाटासुद्धा थोडाफार ट्रान्सफर करूया. मयूर माझी छोटी बॅग आणली का? वाव, चांगली गार झाले. आपली एसी लावल्यामुळे रूम खूप सुंदर एकदम अशी थंड झाली आहे. खूप भारी बघा. हा चिल्ड 16वरती टाकलेली. खूप छान, जरा मस्त, जरा आराम. फॅन पण नव्हतं. वा, फॅन वाढवले फुल. भेटूया थोड्या वेळ तुम्हाला. बाय बाय. चला 8:30. पाटील लावता वाटे बघ, जाऊ द्या. पाटील साहेब आलेले आहेत. 8:30 झालेत. आता आपण निघालो डायरेक्ट हल्दीच्या इथे हॉलला. अलिबागवाले आले, अलिबागवाले. चला डीजे वाले निघाले. जरा
फायनली 8:30 वाजलेत. आपण रूमवरनं निघालोत आणि आता हे बघा हे गणपती मंदिर आहे. इथून आता स्ट्रेट चाललो आपण डायरेक्ट जिथे हळदीचा कार्यक्रम तिथे जाणार आहोत. आणि अलिबागवरनं आपले पाहुणे आलेले आहेत बघा. करण भाऊ आलाय, करण अच्छा भाऊ अजून एक आहे आणि हे बघा इकडे बघू शकता. चला बाकीचे फंटर सगळे मागच्या कारमधून येत आहेत. त्यांच्या आधी आपण निघालेलो आहोत. अनिकेत वगैरे बाकी सगळे पोचलेले आहेत. प्रथमेशला पुढे पाठवले, प्रथमेश गेलाय. आता डायरेक्ट थेट तुम्हाला तिथे भेटू विला. चला फायनली आपण जागेवर पोहोचलेलो आहोत. ही लोकेशन आहे. आपण इथं आज हळदीचा कार्यक्रमाला. बाकी इथे DJ आहे. हळदीला करणला असली हळद लावले खतरनाक बघा. करण इकडे फिर. करणचं शर्ट बघा, वाट लावली सगळी, शर्टाची वाट लावली. आणि आमच्या पण केरळला थोडीफार हळद लावली इकडं तिकडं. कल्पेच्या एकदम मस्त लावले कपाळावरती. ऋषीच्या लावले इकडे, सगळ्यांच्या हळद लावलेली आहे पत्त्याने धावून. पण करणची जरा जास्तच. करणचा शर्ट बघा ना, प्रेमच खूप आहे त्याचं, खूप जास्त प्रेम लावले ते. मस्त भारी एकदम. चला आता बाकी ध्यान सुरू काय. आता हळद बिळद लावलेली आहे आमच्या प्रथमेशने आम्हाला. आता ऋषी जाणार हळद लावायला प्रथमेशला. त्यासाठी आम्ही इथं थांबलोय. काय रे पाताला हळद लावण्यासाठी थांबलो आपण. त्याला फासा होता, त्याला फासायची वाटी हातात नाही घे डायरेक्ट ओढून आणि ती अशी लाव. तोंडावर नाही, अशी लाव अशी. 4 जणांनी एकत्र घ्या. 4 जण बघू आता. 4 आणि ते एकटा. हा एक मिनिट. हळद लावल्यानंतर हळदीचे इथे फोटो सुद्धा काढून झालेले आहेत. ओरडून पण झालेलं आहे. काय ओरडले? ची. आता आमच्या करणला भूक का आवरत नाही. टाइम वगैरे 9:30 झालेले आहेत. मागापासून 1 किलो होता, आता 1.5 किलो राहिलेला विषय. आता विषय 1.5 किलो होता. काय आता विषय 1.5 किलो. 1 किलो नाही आता आपला होत आहे. 1 किलो मध्ये काय होणार नाही, डायरेक्ट 1.5 किलो. करणला खूप जास्त भूक लागले, त्यामुळे डायरेक्ट जेवणाचा विषय. जेवणाचं काय करायचं? करण म्हणते आता 1.5 किलो झाला विषय. 1 किलो ना 1.5 किलो गेला. टाइम जेवढा वाढवाल तेवढा किलो वाढेल. चला आता आपण तिकडून परत या साईडला आलेलो, नवरदेवाच्या या साईडला हळद लावण्यासाठी त्याला. चला बाकी म्हणतो पुढे गेले तर आपणच राहिलेत पाठीमागे. मंदिर बघा. आता आम्ही आलो इथे नवरदेवा साईडला हळदीसाठी. बाकी आपली मित्रमंडळी सगळी गेलेली आहेत पुढे. हो आता इथे शिवमच्या इकडे आलो. जेवायचं बाहेर चालू आहे. पाटील पण डायरेक्ट जेवणावर घसरेल. पकड चालूच ठेवले. फायनली नवरदेवाला पण आपण भेटलो. आता जाऊया परत तिकडे.
आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:59 म्हणजे 1 वाजलेलं आहे. आणि 1 वाजता आम्ही आता जेवायला बसलो होतो. बाकीची मंडळी आपली सगळी गेले तिकडे नवरदेवा साईडला, तिकडे नात्याला. आता इथून आम्ही चाललो डायरेक्ट रूमवरती. मयूर, मी आणि शंतनू तिघंच. बाकीची मंडळी आपली पाठीमागणे येणार आले. डायरेक्ट थेट भेटतो तुम्हाला रूमवरती. चला. बघू शकता प्रॉपर्टी खूप छान बनवलेली आहे. बाकी सगळं एकदम ओके, परफेक्ट. लुक जबरदस्त. ते रूमवरच गेले काय पुढे कोपऱ्यावर. फायनली रूमवरती आलेलो आहे. 1 वाजलाय. मस्त की आता AC विषयी लावलाय जरा आणि थोडा आराम करायचा. आता सकाळी डायरेक्ट उठून डायरेक्ट कुठे जायचं मयूर? स्विमिंग पूलला पहिलं बीचवर जाणार, नंतर तिथून स्विमिंग पूल, नंतर मग परत फ्रेश होऊन डायरेक्ट संध्याकाळी लग्नाला. मग परत संध्याकाळी परत लग्न झालं, परत बीचवर आणि मग दुसऱ्या दिवशी महाड. माझी कशी नाईट आहे त्यामुळे मला काही टेन्शन नाही. 2 दिवस सुट्टी, तिसऱ्या दिवशी नाईट. उद्या काय आपली सुट्टी आहे, डायरेक्ट सकाळी जाते आपण परवाला. मुरुड जंजिरा पूर्णपणे आता फिरून घ्यायचं. कोकणात आलोय किनारपट्टीला.